नमस्कार मंडळी. प्रेमरंग या कथेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भाग 1. बऱ्याच दिवसांनी जुनी ट्रंक उघडली आणि एक फोटो नजरेस पडला. मी, वैभ्या आणि माझी ऐश्वर्या. तो किस्सा घडल्या घडल्या आम्ही स्टँडवर गेलो आणि आठवणी काढल्या. असं म्हणतात, प्रेम केलं जात नाही, ते होऊन जातं. मग ते कोणाशीही होईल, कधीही होईल. त्याला ना रंग असतो, ना रूप, ना धर्म, ना जात. ते फक्त होऊन जातं. आता ते सत्यात उतरवायचं की सोडून द्यायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. आतापर्यंतचा इतिहास तरी प्रेमासाठी काहीही करण्यापर्यंतचा आहे. अगदी सवयी बदलण्यापासून ते युद्ध करण्यापर्यंत प्रेम सर्व काही बदलवून टाकतं. माझ्याही बाबतीत असंच झालं. 10वीला आलो आणि आमच्या वर्गात एक नवीन मुलगी आली. मला खूप आवडायची ती. एकटक मी तिच्याकडे बघत असायचो. गोरी गोरी पान, काळे भोर केस, पाणीदार डोळे. ती जेव्हा हसायची तेव्हा तिच्या दोन्ही गालावर खळी पडायची. तिची एक बट सारखी तिच्या खळीला चिडवायची. ती मग हलक्या हाताने ती बट कानामागे सारायची, पण ती बट काही एका जागी स्थिर राहत नसायची. माझ्या मनासारखी ती बट सतत तिच्या गालाला गुदगुल्या करायची. ती पुन्हा बट कानामागे सारायची. तिला तसं पाहत राहणं माझ्यासाठी स्वर्गात राहण्यासारखं होतं. पुस्तक नजरेसमोर ठेवून मी तिलाच पाहत असायचो. कधीतरी मॅडमांना डाऊट यायचा आणि मला एखादा प्रश्न विचारण्यासाठी उभं करायचं. पण मी फार नशीबवान. वैभवसारखा मित्र होता मला. मॅडमने उभं केलं की तो हळू आवाजात मला उत्तर सांगायचा. चुकीचं मुद्दाम. सगळा वर्ग मग मला हसायचा. एकदा मोरे मॅडमने असाच एक प्रश्न विचारला. मोरे मॅडम विज्ञान शिकवायच्या. एकदा असंच मी स्वर्गात गेलो होतो. माझी अप्सरा माझ्यासमोर बसून गोड हसत होती. मी तिच्यात गुंतून गेलो होतो. मॅडमचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांनी मला उभं राहायला सांगितलं. माझ्याकडे जरा रागात बघत त्यांनी मला प्रश्न विचारला, सांग कोणता रंग? मला काहीच कळायचा मार्ग नव्हता. माझ्यासमोर प्रेमाचा रंग पसरला होता. त्या प्रेमरंगात मी तल्लीन झालो होतो. मॅडम कोणता रंग विचारत होत्या ते मला नेमकं कळतच नव्हतं. मी वैभ्याकडे पाहिलं. तो जरा गंभीर नजरेने माझ्याकडे पाहत होता. मी त्याला नजरेनेच विचारत होतो. तो माझ्या पॅन्टच्या दिशेने मला खुणवत होता. मला काहीही कळत नव्हतं. त्याचा इशारा मला कळत नव्हता. त्याने हळूच आवाजात मला सांगितलं, काळ्या रंगाची बोल. काय? तू बोल फक्त, काळ्या रंगाची. मॅडमने पुन्हा आवाज दिला. काय? कुठला रंग? आठवतोय का नाही? मी गडबडलो. यावेळी त्यांचा आवाज मोठा होता. मी पटकन म्हणालो, काळ्या रंगाची. सगळा वर्ग हसायला लागला. काय? मॅडमने पुन्हा आश्चर्याने विचारलं. काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे मॅडम. पूर्ण वर्ग हसू लागला. मॅडम माझ्याकडे रागाने पाहू लागल्या. त्यांना काय बोलावं ते सुचेना. मला काय करावं ते सुचेना. वैभव डोकं खाली ठेवून हसत होता. मला कळालं, याने नक्की काहीतरी मस्ती केली आहे. गेट आऊट. बाहेर जाऊन उभा राहा. मॅडमने रागात मला वर्गाबाहेर काढलं. मी बाहेर जाईपर्यंत सगळा वर्ग हसत होता. तसंच झालं. मॅडमने पुन्हा प्रश्न विचारला. यावेळी मी लक्ष देऊन ऐकू लागलो. तू सांग रे, लिटमसचा रंग कोणता असेल? मॅडमचा प्रश्न आता माझ्या लक्षात आला. मी दिलेलं उत्तर आठवून माझं मलाच हसू आलं. पुढच्या क्षणात वैभव पण माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागलो. काही वेळाने मधली सुट्टी झाली. मॅडम आम्हाला न बघताच निघून गेल्या. आम्ही निर्लज्जासारखे पुन्हा वर्गात जाऊन बसलो. पूर्ण वर्ग आमच्याकडे बघून हसत होता. आम्ही गालातल्या गालात हसत जागेवर जाऊन बसलो. मला काही क्षण तोंड वर करून बघू वाटेना. माझी इज्जत गेली होती. बॅड इम्प्रेशन पडलं होतं. ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल याच विचारात मी होतो. मी हळूच तिच्याकडे पाहिलं. ती माझ्याकडेच पाहत होती. हसऱ्या नजरेने मला न्याहाळत होती. मला काही कळेना. मी लगेच नजर चुकवली. तिला हसताना पाहून माझ्या मनात लाडू फुटत होते. मी काही वेळ तिच्याकडे पाहिलंच नाही. काही वेळाने मी तिच्याकडे पुन्हा पाहिलं तर ती एकटक फक्त माझ्याकडेच बघून गालात हसत होती. मी पुन्हा नजर चुकवली. ती नेमकी अशी का बघत आहे याबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. खूप विचार येऊ लागले. तो दिवस त्या विचारातच गेला. मी वैभवला याबद्दल सांगितलं. त्याने त्या गोष्टी मस्करीतच घेतल्या. तो इतकंच म्हणाला, भावा असा विचार पण करू नको. पुन्हा कधी असा विचार मनात आला तर एकदा स्वतःचा हात डोळ्यासमोर घेऊन बघ. मला त्याच्या अशा बोलण्याचा राग यायचा, पण तो काही क्षणापुरताच. पुढच्या क्षणी काहीतरी इलॉजिकल बोलून तो पुन्हा मला हसवायचा. मला कळत होतं
मी तिच्या इतका सुंदर अजिबात नव्हतो. तिचा मित्र बनण्या इतपतही लायक नव्हतो. माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुलांना ती फाट्यावर मारत होती. शाळेतला एक ना अनेक मुलगा तिच्या मागे होता, पण ती कोणालाच भाव देत नव्हती. माझी आणि वैभ्याची मस्ती चालायची तर ती आम्हाला पाहत हसायची. आमच्या प्रत्येक विनोदावर मन भरून हसायची. ती आमच्या शेजारच्या बाकावर बसू लागली. मी खूप खुश झालो. सतत या ना त्या कारणाने तिच्याशी बोलणं होऊ लागलं. हळूहळू आमची मैत्री वाढली. ती माझ्याशी मन भरून बोलू लागली. आमच्या विनोदावर हसू लागली. हसता हसता तिने दिलेल्या टाळीचा स्पर्श मला सुखावू लागला. तिचं असं माझ्याशी बोलणं अनेकांना टोचू लागलं. वैभ्या एकदा म्हणाला, तू किती पण प्रयत्न कर, पण ती तुला पटणार नाही. तो असं का म्हणत होता ते मला कळत होतं. तो माझ्या रंगावरून मला जज करत होता. त्याचं म्हणणं क्लिअर होतं. तिच्यासारखी सुंदर गोरीपान मुलगी तुझ्यासारख्या काळ्या मुलाच्या प्रेमात कधीच पडणार नाही. मुलींना सुंदर, उंच, मस्क्युलर मुलं आवडतात. त्यात तू अजिबात बसत नाही. ती तुझ्याशी बोलते, तुझ्यासोबत हसते, ते फक्त तिला बरं वाटतं म्हणून, तिचा टाईमपास होतो म्हणून. तू या गोष्टी मनावर नको घेऊ. पोरी फक्त चेहरा बघून प्रेम करतात, पैसा बघून लग्न करतात, नंतर तुला लय त्रास होईल. त्याचं असं बोलणं माझ्या मनाला लागायचं. एका बाजूने पाहिलं तर तो खरंच तेच बोलत होता. मला कोणीतरी पसंत करण्या इतपत देखणा मी नव्हतो. श्रीमंत किंवा पहिलवान नव्हतो. एक वेळ मी चांगली तब्येत केली असती, खूप शिकून श्रीमंत झालो असतो, पण देखणा होणं अशक्य होतं. माझा रंग मी बदलू शकणार नव्हतो. किती जरी प्रयत्न केले तरी ही एक गोष्ट कधीच बदलणार नव्हती. आणि तरीही मी कळून पण न कळल्यासारखं वागत होतो. नेमकी हीच गोष्ट बदलण्यासाठी मी धडपडत होतो. मला तेव्हा कळत नव्हतं. मला फक्त तिचं प्रेम हवं होतं. आणि तिचं प्रेम मिळवण्यासाठी मला गोरं होणं फार महत्त्वाचं होतं. शाळेच्या रस्त्यावर एक मेडिकल लागायचं. मी पैसे साठवून दरवेळी एक क्रीम विकत घ्यायचो. तिथल्या माणसाला माझा प्रॉब्लेम कळाला. त्याची आणि माझी चांगली गट्टी जमली. दरवेळी तो माझ्यावर एक नवीन क्रीमचा प्रयोग करायचा. काही क्रीम स्वस्त असायच्या, काही महाग असायच्या. ज्या महाग असायच्या त्यांचे पैसे मी त्याला टप्प्याटप्प्याने द्यायचो. त्यामुळे त्याची आणि माझी मैत्री आणखी घट्ट झाली. दिवस जातील तसे माझ्या चेहऱ्यात फरक पडू लागला. चेहऱ्याचा काही भाग उजळू लागला. लोक मला नोटीस करू लागले. माझ्यासारखे लोक कोणती क्रीम वापरतोस म्हणून मला विचारू लागले. मी फार खुश झालो. एकदा तिने देखील मला नोटीस केलं. मला स्पष्टच विचारलं, अभि, चेहऱ्यासाठी काही वापरतोस का? मी नाही म्हटलं. मला तिला या गोष्टी सांगून स्वतःचा कमीपणा दाखवायचा नव्हता. वैभ्या तर दरवेळी माझ्याकडे शंकेने बघत होता. एकदा तर त्याने सरळ विचारलंच, त्या विशाल मेडिकलवाल्याच्या नादाला लागला नाहीस ना? शहाणा नाही तो. तुझ्याकडून नुसता पैसा काढून घेईल. खरं काय ते सांग. मी त्यालाही नाहीच म्हणालो. माझ्यात होणारा बदल हा देवाच्या इच्छेने होतोय असंच मी त्याला दाखवू लागलो. खरं देवाची इच्छा काय होती ते मला कळायला जास्त वेळ लागला नाही. जितक्या वेगाने पॉझिटिव्ह बदल माझ्यात झाला तितक्याच वेगाने निगेटिव्ह बदलही होऊ लागला. अचानक माझा चेहरा लाल होऊ लागला. माझी त्वचा लालसर होऊ लागली. काही ठिकाणी लाल डाग उमटू लागले. ते लपवण्यासाठी मी पुन्हा नवीन क्रीम वापरली. प्रत्येक नव्या क्रीमचा नवा असर होऊ लागला. बघता बघता माझा चेहरा पूर्ण विद्रूप दिसू लागला. चेहऱ्यावर लाल लाल धब्बे उमटू लागले. मान लालसर दिसू लागली. बाकीचं शरीर काळं आणि चेहरा तेवढा अर्धवट गोरा, अर्धवट लालसर दिसू लागला. मी आधी काळा असलो तरी छान दिसत होतो, पण आता पूर्ण विद्रूप दिसू लागलो. मला पाहणारे माझी चेष्टा उडवू लागले. गोरं होण्यासाठी मी काय केलं याची मस्करी उडू लागली. मला स्वतःलाच ते पाहावेना. मी हळूहळू लोकांमध्ये जाणं कमी केलं. शाळेला जाणं कमी केलं. वैभ्याने माझ्या नकळत खरं काय ते बाहेर काढलं. विशाल मेडिकलवाल्याला एकटं धरून चोप दिला. भाग 2 तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे. ही कथा लेखक अक्षय पवार यांच्या अदृश्य वेदना या कथासंग्रहातील आहे. थँक्यू.